नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आम्ही फार्मवर आलो आहे आणि फार्मवर आल्यानंतर आज एक तुम्हाला आम्ही फटाके लहानपणी कसे फोडायचो ते तुम्हाला एक दाखवतो आहे मी. त्याला जे फटाके फोडायचो या फटाक्यांना काही लागायचं नाही बिलकुल. त्याला फक्त टोकर म्हणजे बांबू आणि त्याचबरोबर फटाकडे नावाचं झाड आहे ते पण तुम्हाला मी दाखवेल. हे आम्ही त्याच्या माध्यमातून आम्ही तो फटाका बनवायचो. तुम्हाला पुढे ते पाहायला मिळेल. आता आम्ही बांबू तोडतो आहे. महादू शेठ आहेत आमचे, ते महादू शेठ आता बांबू तोडत आहेत. कारण हा जर फटाका बनवायचा असेल ना तर त्याला बांबू लागतो आणि हा बांबू आणि फटाकडा हे वनस्पती त्याच्यापासून हे झाड बनलं जातं. बांबू तोडला आता. त्यांना नेहमी काय करायचं, हा फटाकडा बनवायचा असेल तर तो बांबू ना नेहमी पोकळ असायचा. भाऊ पोकळ आहे का? हा पोकळ आहे, भरून नाही लागत त्याला पोकळ लागतो. हा बघ पोकळ बांबू लागतो. हा फटाकडा बनवायचा, याच्यामध्ये फटाका बनवला जातो. आता बघा, आम्ही लहानपणी काय करायचो, आम्ही गावावर यायचो ना त्यावेळी आमच्याकडे तेवढे पैसे नसायचे आणि तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते, कोणते खेळ नव्हते, पारंपरिक खेळच होते. आणि अशा माध्यमातून आम्हाला जे मनोरंजन होईल आणि एक मजा वाटेल असं आम्ही खेळ करायचो. आता हा त्यामधलाच एक खेळ, तो म्हणजे फटाकडा बनवणे. अशा पद्धतीनं एवढं हा पोकळ भाग. हा त्याच्यानंतर डबल येतं तोडाचा. असं पोकळ भाग काढून घ्यायचा आणि त्याच्यामधूनच आपला फटाका फुटणार आहे. किती मजा असते बघा ना. त्यावेळी आपल्याकडे कोणतेच खेळ नव्हते आणि अशा वेळी आता आपला दुसरा बांबू तयार होतोय. आता तो बांबू बनवताना पण बघा कसा बनवायचा आहे. तुम्हाला सुद्धा खूप मजा वाटेल, कारण असे फटाके तुम्ही बघितले नसताल. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला याच्यापासून पूर्ण साफ करायचं व्यवस्थित. हां, आणि महादू जो आहे ना, महादू याच्यामध्ये मास्टर आहे. आता याच्यामध्ये ना नंतर ना फटाकडा नावाची वनस्पती, जशी तुम्हाला दाखवतो ती फळं, ती आपल्याला कशी टाकायची ती पण दाखवेल तुम्हाला. ओके ओके. आता आपलं फटाकडा तयार झालेला आहे. आता फक्त आपल्याला ती वनस्पती तुम्हाला दाखवतो. दाखव माधुशीत जरा, बघू कसं झालं आहे. लहानपणी आम्ही हेच करायचो ज्यावेळी निघलं ना सगळी मुलं, तर त्यावेळी आता ते फटाकडा जो आहे ना तो तुम्हाला दाखवतो. तर आता तुम्हाला अक्का पण आलेली आहे आणि लता नानी पण आलेली आहे. कारण मुळात काय लहानपणाची जी गंमत आहे ना त्यांना पण पाहायची. आणि त्यामुळे आणि आमचे हे जम्बो आणि जुली हे कायमचे आमच्या बरोबर का. ए जम्बो, ए जुली पण बघा ना, हे सोडत नाहीत आहे मला, कायमचे बरोबर. जी फटाकडा जी वनस्पती आहे ना ती तुम्हाला दाखवतो. हां, त्याची ती फळं घ्यायची आहेत. ही बघा, अशा पद्धतीने ती अशा पद्धतीनं हे फटाकडे असतात. एक त्याच्यामध्ये टाकायचे. करायचं, तो फटाकडा आहे ना तो फटाकडा आतमध्ये टाकायचा. दाखव जरा माधुशी. आतमध्ये टाकायचा आणि त्यानंतर आता फटाका फुटेल. समोर बघा, आता इकडे एक मिनटं. आता फटाका बघा, फटाका फुटेल. बघा फटाका फुटतोय. हे बघा, अशा पद्धतीनं फटाका बघा. आवाज किती आलाय, वरती मारते बघा. बघा, आताही तुम्हाला फटाके दाखवते बघा. फटाकडा, हा फटाकडा प्रत्येक ठिकाणी भेटेल असं नाही. मग माधू शेठ मला एक सांगा, जर हा फटाकडा जर नाही मिळाला तर काय पर्याय काय त्याला दुसरा? त्याला कुठले वनस्पतीचा पाला घ्यायचा. दाखवा मला जरा. असं घ्यायचं, कोणता पण पाला, ते फटाकडे फेकून द्या. मग पण हे फटाकडे फेकून द्यायचे. हा, हे पाला घ्यायचा. हा, ते चांगले त्याचे हे करायचे, असे बोळू बनवायचा. हा, आणि आतमध्ये टाकायचा. एकदम फिट्ट टाकायचा. हा, एकदम फिट्ट टाकला ना हा, का म्हणजे मग त्याचा पण आवाज होतो. म्हणजे पानाने सुद्धा करता येईल आपल्याला कोणत्याही प्रकारचं. हा बघ. अरे बाप रे, गुड. म्हणजेच एक तुम्हाला सांगतोय, फक्त तुमच्याकडे टोकर किंवा बांबू पाहिजे, तो पण पोकळ हवाय. आणि त्यानंतर कुठल्याही झाडाचा पाला तुम्ही जमा करायचा आहे
आणि तो आतमध्ये त्या ठासून आतमध्ये भरायचा आहे. ठासून भरायचा आणि आवाज बघायचा किती आणि होतो. ठासून भरल्यानंतर त्याचा आवाज पुन्हा जोरात इकडून प्रेस करायचं आहे आणि त्या बघ. बघा आवाज किती. आवडलेत ना तुम्हाला हे फटाके? हा, लय आवाज. हा आवडलेत ना तुम्हाला? महादू शेठ ना हा फटाकडा ना अक्काला पण दाखवते. हा, आई हे बघ आता बोळू बनवायचा एकदम फिट्ट टाकायचा त्याच्यात आतमध्ये आतमध्ये टाकायचा एकदम फिट्ट आपला आणि मग ते आपली काडी आहे ना ते आतमध्ये आईला दाखवतोय, अक्काला दाखवतोय बघा. आवाज करून बघ. आणि फटाकडे आहेत ना, हा बघा वाजला बघा, जोरात वाजला फटाका, वाजला जोरात. म्हणजे आलं बघा, म्हणजे आली. फटाकडी बनवण्यासाठी ना फक्त फटाकडीचं झाडच हवं असं नाही तर पान असू दे, कागद असू दे. तो कागद पहिले काय करायचा, भिजून घ्यायचा, ओला करून घ्यायचा. आणि मग त्यानंतर तो ओला झालेला कागद झालेला कागद आतमध्ये हा मागच्या बाजूने आतमध्ये टाकायचा. हा आतमध्ये टाकला आता थोडं त्या होलमधून जाईल अशा पद्धतीनेच करायचं. हा केलं, हे बघा होलमध्ये जाईल अशा पद्धतीने करायचं. समोर उभे राहा आणि तिकडे समोर हे बघ. हां, आणि त्या आवडलेत ना तुम्हाला आमच्या गावाकडचे हे फटाके? आम्ही लहानपणी जे खेळायचो ना तेच हे फटाके. तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.